Hello friends, I am Sachin Uttaparki and welcome to our ऑनलाईन पाठशाला चॅनल. तर मित्रांनो पहा, आज आपण थोडंसं वेगळा म्हणजे 10th क्लासच्या टॉपिक वर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर 10th क्लासचा सेकंड चॅप्टर जो आहे तो म्हणजे पायथागोरस थेरम. ओके. तर पायथागोरस थेरम हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेले आहे, पण थोडंसं वन शॉर्ट रिकॅप आपण त्या पायथागोरस थेरमचं पाहूया. म्हणजे या पायथागोरस थेरम मध्ये कोणकोणते चॅप्टर म्हणजे कोणकोणते थेरम्स आहेत, ठीक आहे, आणि त्यांचं ऍप्लिकेशन्स कसं करायचं आहे, कसं यूज करायचं, हाऊ टू अप्लाय द थेरम्स. ओके. कसे ओळखायचे की हा थेरम इथे यूज करायचा आहे, नेसेसरी कंडिशन अँड आपण ओळखायची, आपण पाहायची आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर पहा, पायथागोरस थेरम मध्ये पहा, सर्व स्टार्टिंगला आपला पायथागोरस थेरम हे सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं आपण त्याबद्दल पाहूया. तरी पण एकदा बघा, इन अ ट्रायंगल statement of Pythagoras theorem is ABC. A triangle ABC is a right angle triangle. जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तरच आपण पायथागोरस थेरम हा यूज करू शकतो. अदरवाइज वी कॅनॉट यूज पायथागोरस थेरम. ओके. पण हा राईट अँगल ट्रायंगल इज नेसेसरी कंडिशन. देन अँड देन ओनली द side opposite to 90 degree is hypotenuse. Okay. So AC is hypotenuse means AC square is equal to AB square plus BC square. Okay. This is the formulation of the theorem. म्हणजे ज्या तो थेरम आहे त्या थेरमचं मॅथमॅटिकली स्ट्रक्चर हा आहे, म्हणजे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ओके. दी साइड्स मेकिंग अ राइट एंगल, सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड्स मेकिंग राइट एंगल, ओके, इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस. ओके. बाय द पायथागोरस थेरम. Then after there is another theorem that is geometric mean theorem. So geometric mean theorem, we are going to discuss about geometric mean theorem. That also used in only in a right angle triangle. Okay. The definition of means the meaning of geometric mean theorem. If and only if suppose we draw is a right angle triangle, then if we draw a perpendicular from a right angle on hypotenuse, that should be a perpendicular. That should be perpendicular. Suppose S, BS is perpendicular. Then and then only we can use a geometric mean theorem. So by this formulation of geometric mean theorem is BS square. BS square. That is a perpendicular distance. Okay. That is BS square. Suppose S B S square is equal to AS into SC. AS into SC. This is the formulation of geometric mean theorem. Means if sometimes काय वेळेस काय होते की आपल्याला हा व्हॅल्यू देतात आणि इथे एक व्हॅल्यू देतात, हे SC काढला होता, कधी या दोघांची साइड व्हॅल्यू देतात आणि BS काढला होता. हा क्वेश्चन जवळपास 2 मार्काला आपल्या बोर्डच्या याच्यावर डिपेंडिंग येतो, एक्झाम मध्ये येतो, विचारला जातो. ओके मॅडम. तर बघा, हा BS स्क्वेअर इज इक्वल टू AS into SC. AS into SC. BS square. It is a recap of chapter number 2, Pythagoras theorem. Okay. This is theorem number 2. Okay. Then after the another theorem comes in chapter, that is 45 45 90 theorem. 45 45 90 theorem. Third theorem is 45 45 90. Okay. आता हा जो थेरम आहे 45 45 90 हा कधी यूज करायचा, कुठे यूज करायचा, कसा यूज करायचा, आपण याबद्दल पाहणार आहेत. तर बघा बेटा, इफ अ ट्रायंगल, इफ राइट इन अ राइट एंगल, द मेजर ऑफ राइट एंगल are 45 degree and 90 degree. Then and then we can use here the this theorem 45 45 90 theorem. Okay. म्हणजे नेसेसरी कंडिशन काय आहे की हा राइट अँगल ट्रायंगल पाहिजे आणि जे दोन अँगल्स आहेत त्यांचे मेजर किती पाहिजे, 45 आणि 45. ओके. PQR. ओके. देन आता बघा, असं जर असेल, ही सिच्युएशन मध्ये असेल तर हे दोन्ही साइड इक्वल झाल्या, कारण की साइड अपोजिट टू
congruent angle are congruent, we know that. Okay, so PQ is equal to QR is equal to 1 upon root 2 times of hypotenuse. Okay, okay, that means PQ is equal to QS is equal to 1 upon root 2 times of hypotenuse means PR. This is the formulation of theorem. This is the formulation of the 45-45-90 theorem. Okay, note down beta. Then another theorem is 30-60-90 theorem. Okay, so I will the ink in the marker. Okay. तर बघा मित्रांनो, आता आपण नेक्स्ट थेरम पाहूया, तो म्हणजे 30-60-90 थेरम. ओके, सो फ्रेंड्स पहा, in the 30-60-90 theorem the measure should be a 30 degree, 60 degree and 90 degree of the triangle. Okay, so suppose a triangle, suppose a right angle triangle with 30 and 60 and this will be 90 already. Okay, that is PQR. Then and then we can use, तरच आपण वापरू शकतो 30-60-90 थेरम. ओके, आता काय म्हणतो आता राव, तर याच्यामध्ये काय असतं का, पहा, साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू साइड अपोजिट टू 30 डिग्री, दॅट इज QR. QR हे पाहिजे समोरची, या साइडच्या समोरची ही वाली साइड. ओके, QR मीन्स QR QR is equal to QR is equal to, आपण खाली घेऊया समजा, QR is equal to half of the hypotenuse, half of the hypotenuse. हा पहिला झाला बेटा. ठीक आहे, अब साइड अपोजिट टू, साइड अपोजिट टू 60 डिग्री, that will be 60 डिग्रीच्या समोरची साइड कोणती आहे, ही वाली. हे इथं झालं आपलं बघा. 60 च्या समोरची साइड कोणती आहे, PQ. PQ is equal to root 3 upon 2 times of hypotenuse. root 3 upon 2 times of hypotenuse. या ही जे आहे, या this is the formulation of 30-60-90 theorem. म्हणजे जर आपल्याला हे फॉर्म्युलेशन माहित झालं तर आपण सहजरित्या आपण काय करू शकतो, हा यूज करू शकतो. कुठे नेसेसरी कंडिशन काय आहे की 30 डिग्री असलं पाहिजे आणि 60 डिग्री असलं पाहिजे. ते ट्रायंगल जो आहे, तो ट्रायंगलचे मेजर जे आहे ते 30-60-90 डिग्री असले पाहिजे. देन अँड देन वी कॅन यूज दिस थेरम अँड इझिली फाइंड द साइड्स. ओके, अपोजिट 30 डिग्री अँड 60 डिग्री. सो फ्रेंड्स, नेक्स्ट अजून पाहूया आपण, तो म्हणजे लास्ट थेरम आहे आपला, तो आहे आपला अपोलिनियस थेरम. ओके फ्रेंड्स, तर पहा, सो फ्रेंड्स, लास्ट थेरम दॅट इज अपोलिनियस थेरम. तर अपोलिनियस थेरम याच्यावर कन्फर्म 3 मार्कचा क्वेश्चन आपल्या बोर्ड मध्ये विचारतात. ओके, तर आता अपोलिनियस थेरम काय आहे आणि कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर पहा, समजा एक ट्रायंगल आहे ABC. ओके, ABC ट्रायंगल आहे. आता या ट्रायंगल मध्ये नेसेसरी कंडिशन आहे मीडियन. मीडियन हा वर्ड महत्वाचा आहे. ठीक आहे, मीडियन म्हणजे काय, जर आता ही बी साइड आहे, याचा मिड पॉइंट काढला आपण बरोबर, म्हणजे 10 सेंटीमीटर असेल तर बरोबर 5 वर मिड पॉइंट घेतला आपण. या मिड पॉइंटला जॉईन करणारी, अपोजिट व्हर्टेक्स पासून जॉईन करणारी जी लाईन असते, ही लाईन सेगमेंट. ठीक आहे, समजा आपण डी घेऊया. ओके, तर या लाईन सेगमेंट एडी ला म्हणायचं मीडियन. मीडियन काय करणार, अपोजिट साइडला इक्वली डिवाइड करणार, बायसेक्ट करणार, म्हणजे हे बीडी आणि डीसी हे सेम असणार, इक्वल असणार. देन अँड देन वी कॅन यूज द अपोलिनियस थेरम. ओके, तर बघ ना, आता AB AD इज मीडियन. तर मीडियन असेल तरच वी कॅन यूज, देन अँड देन वी कॅन यूज. ओके, अदरवाइज नो. ठीक आहे, आता बघा काय येणार, AB स्क्वेअर ही साइड वर घ्यायची. समजा AB स्क्वेअर प्लस is equal to plus AC square is equal to twice of median
स्क्वेअर टॉयस ऑफ मीडियन स्क्वेअर प्लस, आता तुम्ही बीडी घ्या किंवा डीसी घ्या, दोन्ही इक्वलच आहे. बीडी घ्या किंवा डीसी घ्या, दोन पैकी कोणतेही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बट पहा आता प्लस बीडी ट्वाइस बीडी स्क्वेअर, आपण बीडी घेऊ. ओके, बीडी स्क्वेअर. ओके, दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ अपोलिनियस थेरम. दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ अपोलिनियस थेरम. तर यावर बेटा 3 मार्क्सचा क्वेश्चन असतोही असतो आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये, त्यामुळे चांगलं करा हे मला. ठीक आहे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय केलं की आपल्या या थेरम्स मध्ये किती, म्हणजे आपलं चॅप्टर पायथागोरस थेरम आहे, यामध्ये किती थेरम्स आहेत आणि कसे यूज करायचे, काय यूज करायचे. आता आपण थोडंसं पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करायचं आहे की हे जे थेरम आहे यावरचे एक्झाम्पल घ्यायचे, म्हणजे आपल्याला थोडंसं डाऊट जे आहे ते क्लिअर होईल पूर्ण, की कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा, यावर एक्झाम्पल कसे विचारतात, हे सर्व आपल्याला थोडंसं क्लिअर होऊन जाईल. तर फक्त आजसाठी एवढंच. तर आपण नाही का थोडंसं उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय याच्यावरचे क्वेश्चन पाहूया. ओके, जे बोर्डला रिवाइज होतात ते थोडेसे क्वेश्चन घेऊया. ओके, यासाठी आपला व्हिडिओला बेटा लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि पूर्ण आपण 10वीचं बोर्ड जे आहे त्याच्यावर जे महत्वाचे क्वेश्चन आहेत विचारलेले, 2018 पासून विचारलेले, 19 पासून विचारलेले, 25 पर्यंत विचारलेले, या सर्व क्वेश्चनचा थोडेसे जे आयएमपी क्वेश्चन आहे, महत्वाचे क्वेश्चन आहे, त्याचा आपण या चॅनलवर आपल्या नक्कीच घेऊया. तर मित्रांनो, धन्यवाद.